बघा साहेब काय हालत आहे रस्त्याची. तर म्हणलं जाते की म्हणे देव श्री क्षेत्र देहूचा रस्ता आहे हा, जो की चाकण MIDC आणि तिकडे जोडतो. असला रस्ता थोडा घाणेरडा. मग आता लक्ष आहे की नाही या रस्त्याकडं? दिवसेंदिवस तेच चाललंय सर. याच्या आधी जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता तर त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलेलं दिसतंय. आता हा खूप प्रचंड म्हणजे आमचा टॅक्स हा जो आहे ना फार मोठा अपमान होतो आहे. मी खरं सांगू इच्छितो की एकीकडे तुम्ही जे हायवे बनवत आहे ना ते खरंच हायवेच्या ठिकाणी आहे. पण असले रस्ते बघा. आता आम्ही चिखलातून मला तर असं वाटतच नाही की मी रस्त्यावरनं कुठे चाललो आहे. कंटिन्यू चिखलातनं माझी गाडी चालली आहे. चिखलातनं बघा जरा रस्त्यांची क्वालिटी बघा जरा. किती ॲक्सिडेंट होतील ॲक्सिडेंट काय अंदाज आहे का तुम्हाला? पहिले बघा या रस्त्यांकडे बघा आमदार साहेब. काय तो कचरा असं पडलेला बघू शकाल तुम्ही. दिसत असेल तुम्हाला. अशा रस्त्यावरनं रोज आम्हाला यावं लागतंय साहेब. देहूला आधी पोहोचायला 15 मिनटं लागायचे, पण आज एक दीड तास लागतोय. कोणाची इच्छा होईल थोडं दूर काम करण्याची चाकणमध्ये जर अशा रस्त्यांची क्वालिटी असेल तर. आणि मी तर म्हणतो की सर्वात महाराष्ट्राची सर्वात मोठी MIDC वगैरे असेल त्याचा रस्ता असा आहे बघा. लोटत गाड्या न्याव्या लागत आहेत लोकांना. बघा जरा बघा. खूप दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्याची. कुठून गाडी चालवायची ते कळत नाही. बघा काय पेट्रोल संपलंय काय? किती लांब तुम्ही गाडी लोटत आहे? 1 किलोमीटर झाला असेल. 1 किलोमीटर. किती लांबपासून गाडी आणताय तुम्ही लोटत? बघा ही हालत रस्त्यांची. बघा कुठून गाडी न्यावी लागते. आता तुम्हाला दाखवतो अक्षरशः. अरे ती गाडी त्याच्यामध्ये बुडली जाते. बघा जरा बघा डोळे उघडून बघा. तुमच्यापर्यंत कसा माझा व्हिडिओ पोहोचत नाही आहे मला पण याचं आश्चर्य वाटते. साहेब तुम्ही मागे येऊन गेलं ना देहूला. त्या प्रस्थान सोहळा होता पालखीचा 17-18ला. त्यावेळेस ह्या रस्त्यात नाही दिसलं तुम्हाला? तेव्हा नाही वाटलं की या रस्त्यात काही व्हायला पाहिजे. किती सहन करू आम्ही. किती रोज याच रस्त्याने मनक्यामध्ये गॅप पडायला लागलेत. पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे मी. YouTube चॅनल टाकेल मी पूर्ण व्हिडिओ. फार गलिच्छ करून ठेवलेला आहे रोड. मानतो पाऊस आहे वगैरे मान्सून आहे, पण एवढा घाण रस्ता. ह्या ट्रॅफिकचं काय अजून संपला नाही आहे रस्ता. साहेब अजून रस्ता संपला नाही आहे अजून. बघा कसा रस्त्याची क्वालिटी आहे. छोट्या गोष्टींचा विचार करा तुम्ही. आमच्या गाड्या रोज या रस्त्यांवरनं जातात. त्याचा मेंटेनन्सचा खर्च, नंतर ते मेंटेनन्स जाऊ द्या गाडीचं, स्वतःच्या हेल्थचा खर्च किती येणार? गॅप पडणार लोकांना अक्षरशः. सो हाय गाईज. सो हा व्हिडिओ थोडा सिरियस व्हिडिओ आहे, जो की तुम्ही मागच्या आता काही मिनिटांमध्ये बघितलं असेल. तर हा देहू येलवाडी रस्ता आहे, जो की चाकण तळेगाव हायवेपासून देहू गावाला जोडतो. आणि तुम्ही त्याची सध्या हालत बघितलीच असेल की खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. येलवाडी गावाजवळचा जो पॅच आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल की त्याच्यामध्ये खड्डेच जास्त दिसत आहे आणि खूप पाणी साचलेलं आहे खड्ड्यांमध्ये रस्त्यापेक्षा. सो माझी अशी इच्छा आहे की बाबा जे काही आमदार वगैरे असतील आणि जे काही स्टेक होल्डर असतील रिस्पेक्टिव्ह, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे.
आणि मला तुम्हाला अशीच रिक्वेस्ट करायची आहे की तुमचे जे काही ग्रुप्स असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. महत्त्वाचा रोड आहे. जसं की मी मागच्या पण व्हिडिओमध्ये जो ट्विटरवरती टाकलेला मी त्याच्यामध्ये सांगितलेलं की भाविक भक्तांसाठी पण फार महत्त्वाचा रोड आहे, कारण देहू गावाला जोडतो आणि MIDC चाकणमध्ये जाणारे पण जे लोक आहेत सो त्यांच्यासाठी पण रोजचाच हा रस्ता आहे. सो त्यांची पण हा रस्ता जर चांगला झाला तर सर्वांचीच सोय होईल. सो म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्व रिस्पेक्टिव्ह स्टेक होल्डर CMO ऑफिसपर्यंत तरी हा व्हिडिओ पोहोचू द्या. सो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.